आज संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी हा संप पुकारला असून बस कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या आपल्या शासन दरबारी मांडल्या आहेत। त्यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन देण्यात यावे, महागाई भत्त्याची थकबाकी अद्यापही कामगारांना मिळाली नाही, सदर सर्व थकबाकी कामगारांना त्वरित मिळावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर कर्मचाऱ्यांना लागू करावा। कामगार करारात तरतूद असतानाही त्यामध्ये प्रशासन दिरंगाई करत आहे। एसटी कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे, ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात वाढ करावी। सध्या एसटी कामगारांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या योजनेऐवजी कॅशलेस योजना एसटी कामगारांना लागू करावी। एसटी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये मोफत पासची सवलत फरक न भरता लागू करण्यात यावी। तसेच सेवानिवृत्त एसटी कामगारांना 6 महिन्यांऐवजी 1 वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा। यासह विविध मागण्या या संपादरम्यान केल्या गेल्या तरी सत्ताधाऱ्यांनी कामगारांचे पालक म्हणून वरील प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी संप पुकारला आहे। या संपस्थळी गुणवंत देवपारे यांनी भेट देत बस कर्मचाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या, तर आम्ही सुद्धा सतत पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे संपकऱ्यांना आश्वस्त केले। यावेळी कर्मचाऱ्यांनी गुणवंत देवपारे यांचे आभार मानत आम्हाला असेच भविष्यात सहकार्य करावे अशी इच्छा सुद्धा कामगारांनी व्यक्त केली। कारण हा फार ज्वलंत मुद्दा आहे। तुमच्या ज्या भावना आहेत त्याच भावनेमधून मी सुद्धा निघालेला, कारण मी सुद्धा एका खेड्यातूनच आलेला। म्हणजे एक सुशिक्षित बेकार जेव्हा त्याला एक लायसन त्यानं काढल्या जाते, कारण हे लायसन मी पण माझं कंडक्टरचं काढलं होतं, अजूनही माझ्याकडे लायसन आहे। म्हणजे मी कंडक्टर लागलं पाहिजे म्हणून मी लायसन काढलेलं आहे, ते लायसन अजूनही माझ्याकडे आहे। त्यामुळे तुमच्या भावनेची कदर आहे, कारण मी सुद्धा ऑटो चालवलेला आहे, ऑटोचे लायसन माझ्याकडे आहे, त्यामुळे मी विकलेले आहेत। म्हणजे मी हे सर्व गरिबीतून निघालेलो। तर माझा उद्देश तोच आहे राजकारणाचा। याआधी मी इथे लोकसभा लढलो, 2दा लढलो, आता विधानसभा। कारण कसं आहे, सत्तेत असलं तर ह्या सर्व गोष्टी करता येतात, पण त्या करणाऱ्याची इच्छाशक्ती ही फार महत्वाची असते। मला त्याची जाणीव आहे। याआधी सुद्धा आमदार साहेब होऊन गेले, त्यांनाही त्याची जाणीव होती, कारण ते गरिबीतूनच निघालेले आहेत। पण जसे निवडणुका झाल्या, आमदार झाले, करोना चालू झाला, 2.5 वर्ष करोनात गेले, बरोबर आहे। त्यानंतर 2.5 वर्षात सत्ता परिवर्तन झाली, म्हणजे एखाद्याची करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला करता आलं नाही। आता येणारं जे सरकार आहे काँग्रेस समर्थितच राहणार आहे। त्यामुळे ह्या ज्या मागण्या हा ज्वलंत मुद्दा आहे। कारण आज जेव्हा कुठलाही मुलगा ज्यानं शिक्षण घेतलेलं आहे त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, खर्च महागाई एवढी वाढलेली आहे, त्याची सुरुवातच 25,000 पासून व्हायला पाहिजे। म्हणजे आज जर आपण कुठल्याही गोष्टी घेतो म्हटलं, किराणा आपण 5 वर्ष आधी घेतो 2,000, आज तुम्हाला 5,000-7,000 रुपये त्यामध्ये द्यावं लागते। कमी खर्चात कमी पगारामध्ये काहीच होत नाही, आणि ही आता ड्युट्यानुसार असेल। म्हणजे तुम्हाला काय पूर्ण 24 दिवस ड्युट्या भेटत नसतील, त्यातही ते काटछाट करत असतील की 15 दिवसात कसं आणता येते, कसं यांना पगार कमी करता येईल, ज्वलंत मुद्दे आहे। कारण त्या गरिबीतून आम्ही लोक सुद्धा गेलेले आहोत। तुमच्या ज्या या मागणीला माझा पाठिंबा आहे, आणि भविष्यात जर ती आमदार झालो तुझी ताकद असली, हे मुद्दे माझे असतील, कारण माझी जे तळमळ आहे, आज तालुक्याच्या ठिकाणी जर तुमचा मुलगा 5व्या वर्गात बसन आणि त्याला जर शिक्षण द्यायचं, त्याची 25,000 रुपये तुम्हाला त्या शाळेत द्यावं। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।